अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे अष्टमी, महाअष्टमी. नवरात्रीतला अविभाज्य घटक आहे, अविभाज्य दिवस आहे. हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नवरात्रीमधली अष्टमी आणि नवमी हा नवरात्रीचा प्राण मानला जातो. आपण अष्टमीपर्यंत म्हणजे आज सप्तमीपर्यंत खूप काही आई भगवतीच्या सेवा केल्या, त्यांच्या चरणी आपण सेवा रुजू केल्या. पण उद्याचा दिवस हा सोन्यासारखा आहे आणि ह्या सोन्यासारख्या दिवसाला दिवसाची सुरुवातच आपल्याला सेवेने करायची आहे. उद्या तुम्हाला काय काय सेवा करायची आहे ते मी सांगणार आहे. एवढ्या 7 दिवसात तुम्हाला नाही सेवा जमली हरकत नाही, पण उद्या ज्या काही सेवा आणि उपाय सांगणार आहे त्या आवर्जून आवर्जून करा. उद्या महाअष्टमी आहे. शारदीय नवरात्रीतल्या अष्टमीला खूप महत्त्व आहे. आपण दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला सेवा करत असतो आणि शारदीय नवरात्रीच्या अष्टमीला जर सेवा नाही झाली तर ह्या नवरात्रीचं आपल्याला फळ मिळणार नाही, हे मात्र नक्की. आता ज्यांना मासिक धर्म विटासुतक आला आहे त्यांनी या सगळ्या सेवा श्रवण करू शकता. पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्या महिलांना मी सांगेल, आणि उद्या तर खरं रविवार आहे म्हणून कुठलंही एक्सक्यूज देऊ नका की ताई आमची ड्युटी आहे, ऑफिसला जावं लागतं. काही नाही, तुम्हाला खरं सांगते, मनात इच्छाशक्ती असली ना की तर आई भगवती सगळ्या आपल्याकडनं सेवा करून घेते. मी माझ्यावरनं सांगते, लहान बाळ आहे तरी पण माझी सेवा कधी चुकत नाही आहे. थोडासा हाल होता पण शेवटी माझी इच्छाशक्ती असली की ती देवी करूनच घेते. म्हणून मी तुम्हालाही सांगेल, उद्याचा दिवस प्लीज 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 चुकवू नका. आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते. महाअष्टमीच्या दिवशी अर्थात आपल्याला तांबूल, ज्याला आपण पान म्हणतो, पान हे सगळं कुटून, पानाच्या ज्या काही वस्तू असतात ते कुटून तांबूलचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ केला आहे कालचा, तो आवर्जून जाऊन बघा. आता सेवा काय करायची तर लक्षात घ्या, श्री दुर्गा सप्तशती पाठ. ज्यांना 8 दिवसात 7 दिवसात कुठलीही सेवा, कुठलाही पाठ, एक पाठ सारा ज्यांना करता नाही आला त्यांनी उद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळेल. आणि देवीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, लवकर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या जर तुम्हाला असं वाटत असेल, तर उद्याचा दिवस हा सुवर्ण अक्षरात लिहून ठेवा. एवढी तुम्हाला सेवा करायची आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की श्री दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचा आहे. 1 करा, 2 करा, तुमची इच्छा. साधा एक पाठ केला तरी खूप आहे. दुसरं की तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाबरोबर आता बऱ्याच महिला मराठीतून वाचताय, बऱ्याच संस्कृतमध्ये वाचताय, बऱ्याच महिला देवी महात्म्य वाचताय. तुम्ही जी काही सेवा करत आहे ना ती उद्या जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करा. दुसरं आहे कुंकुमार्चन. उद्याचा दिवस कुंकुमार्चन आवर्जून करा, आवर्जून. म्हणजे अतिशय कळकळीची विनंती आहे की उद्या तुम्हाला कुंकुमार्चन करायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. रात्र म्हणजे खूप रात्र पण नका करू, दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा करू शकता. ही सेवा तुम्ही 12 ते 12:30 मध्ये पण करू शकता बरं का, आपल्या देवीची सेवा, काही प्रॉब्लेम नाही. तर आता कुंकुमार्चन कशाने करायचं. तुम्ही जर ललिता सहस्रनामाने अष्टमीच्या दिवशी श्रीयंत्रावर ललिता सहस्रनामाचं पठण करून करून जेव्हा ओवी संपते तेव्हा नमो नमहा नमो नमहा फक्त ललिता सहस्रनामाचं पठण करून जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तर ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. खरं तर मी तुम्हाला सांगेल, उद्या तुम्हाला कुंकुमार्चन हे ललिता सहस्रनामानेच करायचं आहे असं समजा. ताई आम्हाला संस्कृत आहे, आम्हाला येत नाही, हरकत नाही, यूट्यूबला लावून द्या. जेव्हा ओवी संपते तर असं समजा की ललित सहस्रनाम वाचूनच आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. म्हणजे ओवी संपली की नमो नमः, ओवी संपली की नमो नमः हे म्हणायचं आहे. नाही वाचतायत, यूट्यूबला लावून द्या. ओवी संपली की तुम्ही फक्त तुम्हाला ते नमो नमः म्हणायचं आहे. त्याच्याबरोबर उद्या 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायला विसरू नका. आता उद्याचं कुंकुमार्चन ललिता सहस्रनामानेच करायचं आहे आणि आई भगवती समोर जिथे तुम्ही घट मांडलेला आहे किंवा अखंड दिवा लावलेला आहे, नाही काही तर देवघर तर प्रत्येकाच्या घरात असेल ना, तिथे बसून ही सेवा करा. असं अजिबात नाहीये की की ताई आमच्या घरात घटस्थापना नाही, मग आम्ही नैवेद्य नको दाखवू का. तुम्हाला सांगते, नैवेद्य दाखवा, देवीला दाखवा. घटस्थापना अखंड दिवा असेल नसेल तरीही तुम्ही नैवेद्य उद्याचा दाखवायला विसरू नका. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 16 वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आणि अर्थात 16व्या वेळा शेवटच्या वेळेला फलश्रुती म्हणायची असते. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे असतात.
बाकीची तुम्हाला 16 वेळा ही सेवा करायची. अतिशय प्रभावी सेवा आहे, तुम्ही आवर्जून करा. याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते. आता बघा, ह्या सगळ्या सेवा करून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. आता उद्या आपण आई भगवतीला कुठला नैवेद्य दाखवायचा ते आपण पाहिलं. आता उद्या काय सेवा करायची ते आपण पाहिलं. आता उद्या आई भगवतीला एक नैवेद्य, तुम्हाला एक फळ आहे जे तुम्हाला देवीसमोर कापायचं आहे, देवीला अर्पण करायचं आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की ना, उद्या अष्टमी आहे. अष्टमी दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अष्टमीच्या दिवशी आपण दुर्गा देवीला काय अर्पण करायचं? कोहळा. हो, तुम्हाला कोहळ्याचा बळी द्यायचा आहे. बघा, दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी आईने वध केलेला असतो महिषासुराचा, आणि कोहळा हा एक तामसी पदार्थ आहे. तामसी वृत्ती सगळ्या माणसांमध्ये आहे. आपल्या परिवारातून आपल्याकडनं एक कोहळ्याचा बळी दिला पाहिजे. असं होतं ना की देवीला कुठला ना कुठला बळी द्यायची एक एक प्रथा असते बघा. अजूनही काही ठिकाणी आहे की देवी समोर बळी दिला जातो. आता बळी देणं म्हणजे काय, की एखादा प्राणी तो देवीसमोर बळी दिला जातो. बऱ्याच ठिकाणी असतं असं. पण आजकाल आपण म्हणजे आपल्यातली तामसी वृत्ती आई भगवतीपर्यंत प्रत्येकाच्या मनात एक द्वेष असतो, एक राग असतो, एक राक्षसी वृत्ती प्रत्येकाच्या मनात असते. ती तुम्ही बघत असाल की अष्टमीच्या दिवशी जागोजागी कोहळा कापून ठेवलेला असतो. कोहळा का कापतो त्याचं ते सांगते की आपणही आता तुम्ही हा कोहळा तुम्ही घरात कापा किंवा तुम्ही बाहेर मंदिरात जाऊन कापला तर अतिशय उत्तम. काहीच करायचं नाही, कोहळा घरी आणायचा. उद्याच्याच दिवशी तुम्ही कोहळा माहिती आहे सगळ्यांना. कोहळा आणायचा, तो घरात स्वच्छ धुवायचा. घरात स्वच्छ धुतल्यानंतर तो आई भगवती समोर ठेवायचा. घटस्थापना असो, अखंड दिवा असो किंवा नसो, तरी पण आपल्या कुलस्वामिनी समोर ठेवायचा आणि मनोमन प्रार्थना करायची की ह्या कोहळ्याची जी तामसी वृत्ती आहे त्याच पद्धतीची आमच्याही आयुष्यातल्या ज्या काही नकारात्मकता, ज्या काही राक्षसी वृत्ती आहे त्याचा तू नाश कर. आमच्या आयुष्यात पण सुखाचे दिवस येऊ दे आणि आमच्यातली जी काही राक्षसी वृत्ती आहे ती कमी होऊ दे, असं आई भगवती समोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नंतर कुठल्याही मंदिरात जाऊन त्या कोहळ्याचे 2 तुकडे करायचे आणि ते देवी समोरच त्या कोहळ्याचे 2 तुकडे करायचे. जो तुम्ही घरात केले तरी चालतात किंवा मंदिरात जाऊन केले तर अतिशय उत्तम. पण गर्दी असेल किंवा करू देता नाही देत बघा आता, कारण मंदिरात असतातच, तर त्या कोहळ्याचे 2 तुकडे करायचे, आई भगवती समोर ठेवायचे. त्या कोहळ्याचा बळी देणं म्हणजे काय? कोहळा हे एक तामसी पदार्थ आहे बघा. कोहळा ही नकारात्मक जास्तीत जास्त खेचून घेतं. मग ती माणसाची असो नाही तर एखाद्या वाईट शक्तीची असो. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातली नकारात्मकता, आपल्या घरावर आलेली नकारात्मकता, आपल्या संपूर्ण संसारावर आणि या विश्वावर आलेली नकारात्मकता, ही तामसी वृत्ती कमी होऊ दे, ही आपल्याला आई भगवती चरणी प्रार्थना करायची आहे. आणि कोहळा आम्ही कापू शकतो का? तर तुम्ही कापू शकता, काहीच मनात आणायचं नाही, कारण ती तामसी वृत्ती आहे. आपण आई भगवतीसाठी तो बळी द्यायचा असतो आणि तो बळी असतो. आधीच्या काळात प्राण्यांचा, कधी कधी असं होतं की माणसांचाही बळी दिला जायचा, मग नंतर ते प्राण्यांमध्ये आलं. पण आता तुम्हाला सांगेल, कोहळा आवर्जून आई भगवती समोर ठेवा. त्याचं कारणच ते आहे की आपल्यातली नकारात्मकता, आपल्यातली पण एक वाईट शक्ती, एक अदृश्य शक्ती प्रत्येकामध्ये असते, जी कधी कधी जाणवते. कधी कधी आपण चिडतो बघा, काय होतं आपल्यालाच कळत नाही. आपलं टेम्परेचर इतकं हाय होऊन जातं ना की कधीही न वागणारो आपण एखाद्याला मारायला धावतो, एखाद्याचा जीव घ्यावा की काय असं वाटतं. ती तामसी वृत्ती असते, ती कमी व्हावी. आणि ती प्रत्येकात असते, असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये नाही, मी खूप सरळ आहे. अजिबात नाही, माझ्यामध्ये पण ती आहे. तर त्याचा बळी द्यायचा आहे. माझ्यातल्या त्या वाईट शक्तीचा मला आई भगवती समोर बळी द्यायचा आहे. तर तेच मी तुम्हाला सांगेल, कोहळा आणा, देवीसमोर ठेवा आणि त्याच दिवशी सकाळ दुपार संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम. मंदिरात जाऊन तिथे तुम्ही ठेवला तरी चालतो. मंदिरात जाऊन ते फळ तुम्ही ठेवलं किंवा कापलं, जर कापून दिलं तर अर्थात तो एक बळी असतो. तसं संपूर्ण कापा नाही तर त्याला थोडंसं एक कट मारा आणि तो देवीसमोर ठेवा, थोडासा कट मारा आणि नंतर जाऊन तुम्ही मंदिरात ठेवू शकता. बऱ्याच मंदिरात उद्या कोहळे असतील, बऱ्याच रस्त्यावर पण कोहळे असतील. असं करू नका, रस्त्यावर कोहळे ठेवू नका, कारण कोणी कोणी त्याला ओलांडून जातं. आपणही काही उपाय सेवा करताना लोकांचं आणि समाजाचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं. आता काही काही लोकांना तर माहिती पण नाही की हा घोडा का कापून ठेवता. चुकून वाकून कोणीतरी त्याला ओलांडून जातं. ती सगळी नकारात्मकता त्या माणसाला का बरं द्यावी? म्हणजे आपलं चांगलं करायचं आणि लोकांचं वाईट असं का करायचं? म्हणून मी तुम्हाला सांगेन की कोहळा अशा ठिकाणी ठेवा किंवा अशा मंदिरात जाऊन ठेवा की त्याला कोणी जाणार नाही, किंवा घरात जरी कट करून ठेवला तरी दुसऱ्या दिवशी तो कट केला म्हणजे सगळी ती नकारात्मकता त्या वाईट शक्तीचा वध झालेला असतो. दुसऱ्याच दिवशी तो तुम्ही कचरापेटीत टाकला तरी चालतो, किंवा मंदिरात जाऊन ठेवून द्या, ते बिचारे लोक बरोबर करतील. पण रस्त्यावर जाऊन ते 2 कोहळे कापून ठेवण्यात काही अर्थ नाहीये. अशा ठिकाणी बघा काय असतं ना, तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही कोहळं कापून ठेवता, मंदिरात जाऊन तुम्ही ते कोहळं ठेवलं तर अतिशय उत्तम. रस्त्याने तुम्ही कापून, आता मी तुम्हाला सांगणार की तुम्ही रस्त्याने जा आणि त्या रस्त्यामध्ये ते कोहळं कापून ठेवा, त्याचे 2 भाग करून ठेवा. पण कोणीतरी ओलांडून जाईल ना, आपलं का त्याला वाईट द्यायचं? म्हणून आपल्याच घरात कापा आणि डस्टबिनमध्ये टाका. नाहीतर मंदिरात जाऊन ठेवा. प्लीज रस्त्याला जाऊन टाकू नका. नाहीतर अशा ठिकाणी ठेवा ना की जिथे लवकर कोणी जाणार नाही. अशा ठिकाणी ठेवा. प्लीज उपाय करताना, सेवा करताना कोणाची हानी होणार नाही. कारण याने आपलं अजिबात चांगलं नाही होणार. आपलंही तेवढंच वाईट होईल जेवढं आपण आपल्याकडनं कळत नकळत कोणाचं तरी वाईट झालेलं असतं. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उद्याची सेवा करायला विसरू नका. ओरली तरी कोणाला तरी सांगा की उद्या आपल्याला काय काय सेवा करायची आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.